दळणवळणाची सुविधा चांगली झाली तर विकास कामांना वेग येतो. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी विक्रम साकारलाय. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माणगाव येथील शिवसेनेचे प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश. दळणवळणाची सुविधा चांगली झाली तर विकास कामांना वेग येतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी करून राज्याचे 8 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून अजितदादा पवार यांनी काम केले असून त्यांनी तो एक प्रकारे विक्रम साकारलाय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथील जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. माणगाव येथील शिवसेनेचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे यांच्यासह 8 नगरसेवक तसेच समर्थकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश व जाहीर सभेचा कार्यक्रम मातोश्री गंगूबाई शिंदे CBSE स्कूल येथील भव्य मैदानावर तसेच अशोकदादा साबळे विधी महाविद्यालय माणगाव येथील श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे कॉलेज ऑफ नर्सिंग कॉलेजचा नामकरण व उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे, तुकाराम सुर्वे, ज्येष्ठ नेते मुश्ताक अंतुले, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस हनुमंत जगताप, जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष सुधाकर घारे, जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा उमा मुंढे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक सचिव दीपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते बाबूशेठ खानविलकर, ज्येष्ठ नेते महम्मद मेमन, विजयराव मोरे, मुक्तार वेलासकर, शेखर शेठ देशमुख, दाजी विचारे, अशोक भोपतराव, सुभाष निकम, बाळाजीराव जाधव, महादेव बक्कम, तुकाराम सुतार, रामभाऊ टेंबे, बाळा खातू, महादेव पाटील, युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, योगिता चव्हाण, माजी सभापती संगीता बक्कम, तालुका अध्यक्ष काका नवगणे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, जिल्हा राष्ट्रवादीचे रवींद्र मोरे, माजी पंचायत समिती सदस्य शैलेश भोनकर, तळा पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत रोडे, उपनगराध्यक्ष हर्षदा काळे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन वाडवळ, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, संदीप खरंगटे, महिला तालुका उपाध्यक्षा श्रद्धा यादव, माजी नगरसेवक जयंत बोडेरे, ॲडव्होकेट उत्तम जाधव, उणेगावचे माजी सरपंच राजेंद्र शिर्के, युवा नेते उदय अधिकारी, रुपेश तोडकर, सिद्धांत देसाई, सौरभ खैरे, सुमित काळे आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुढे म्हणाले, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली NDAचे सरकार असून राज्यात महायुतीचे सरकार विकासाचे व्हिजन घेऊन काम करीत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत विकासाचे ध्येय धोरण घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीच्या सरकारमध्ये काम करीत आहे. सत्ता हे सेवेचे साधन असून सत्ता ही केवळ उपभोगण्यासाठी नसते, तर सत्तेत राहून जनतेची कामे झाली पाहिजेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येणाऱ्या काळात विविध जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन विकासाच्या वाटेवर जाणार आहे. माणगावात आज मी ॲडव्होकेट राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजचा उद्घाटन केला. उच्च शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून व तटकरे साहेबांच्या सहकार्याने राजीव साबळेंनी नर्सिंग कॉलेजची मान्यता मिळवली. आज नर्सेसची देशात व राज्यात मागणी आहे. राज्याचे विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असून पर्यटनाला चालना दिली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. माणगावमधील प्रलंबित जी काही विकास कामे आहेत ती देखील येणाऱ्या काळात मार्गी लावू, असे सांगत त्यांनी प्रवेश करते ॲडव्होकेट राजीव साबळे, नगराध्यक्षा शर्मिला सुर्वे, सर्व नगरसेवक यांच्यासह मोठ्या संख्येने प्रवेश केलेल्या सर्वांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने स्वागत करून सर्व प्रवेशकर्त्यांना पक्षात मान सन्मान दिला जाईल असे सांगितले. यावेळी बोलताना खासदार सुनील तटकरे म्हणाले की आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नेतृत्व महाराष्ट्रातच नव्हे तर देशात वेगळ्या पद्धतीचे आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे यांनी केले, तर सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन
प्राचार्य DM जाधव यांनी केले। कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते। कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।